नमस्कार मित्रांनो, जय हिंद. आज आपण पाहत आहोत भारतीय न्याय संहिता BNS 2024. आता यापूर्वी काय होतं आपल्याकडे IPC, इंडियन पिनल कोड. आता इंडियन पिनल कोडच्या ठिकाणी आलेला आहे आपला भारतीय न्याय संहिता. हा केव्हा 25 डिसेंबर 23 पासून लागू झाला. IPC मध्ये कलम किती होते? 511 कलम. BNS मध्ये किती आहे? तर 358 कलम आहेत. आता ही कलमांची संख्या कशामुळे कमी झाली? कलमांची संख्या संख्येनं कमी झाली, परंतु तरतुदी आहेत त्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. तर याचं कारण असं की आता 1 नंबरचं कलम आहे, जे की सर्वसाधारणपणे सर्वच कायद्यामध्ये संक्षिप्त नाव, प्रारंभिक वगैरे असतं. तर याच्यामध्ये ह्या कायद्याचा विस्तार दिलेला होता. IPC मध्ये ह्या कायद्याचा विस्तार जो आहे, म्हणजे हा कायदा भारताबाहेर लागू होणार, भारतात लागू होणार, भारतातील लोकांना लागू होणार, भारताच्या बाहेरील लोकांना लागू होणार. म्हणजे याचं ज्युरिडिक्शन जे आहे, तर ह्या ज्युरिडिक्शन बद्दल, कार्यक्षेत्राबद्दल सांगितलेलं होतं. मग हे कार्यक्षेत्र जे आहे, तर याच्या कार्यक्षेत्राचं एक दोन म्हणजे मेजर पार्ट पडतात. इंटर आणि इंट्रा. इंट्रा म्हणजे सेम, देशाच्या अंतर्गत, आणि इंटर ज्युरिडिक्शन म्हणजेच काय? देशा म्हणजे वेगवेगळ्या विभिन्न देशा, भारताबाहेर असे हे ज्युरिडिक्शन जे आहे. आता हे कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी लागू होतो, जहाजाला लागू होतो, विमानाला लागू होतो, म्हणजे या संदर्भामध्ये आता विमान उडायला लागलेलं आहे, भारतातून निघालं, दक्षिण आफ्रिकेच्या वर आहे आणि तिथं ते विमान खून झाला, मग त्याची लायबिलिटी कुणावरती? मग त्या माणसं आहेत इंग्लंडची, विमान आहे भारताचं, मग ती आणि तो कार्यक्षेत्र आहे कुठलं तरी तिसऱ्या देशाचं, त्यावेळेला काय होईल? मग या संदर्भात, कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये, या कायद्याच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये IPC मध्ये 1 ते 5 ही कलम दिली होती. परंतु आता BNS मध्ये काय केलेलं आहे, यासाठी फक्त 1 नंबरच कलम दिलेलं आहे, त्याच्यामध्ये सब कलमामध्ये विस्तार केलेला आहे. त्यानंतर आता काय होतं की वेगवेगळ्या व्याख्या म्हणजे आपल्या डेफिनेशन आहेत. आता डेफिनेशन ज्या आहेत, आता एखादी डेफिनेशन तुम्ही म्हणतो की ऍक्टची डेफिनेशन आहे. ऍक्ट म्हणजे काय? कृत्य, कृत्याची डेफिनेशन. त्यानंतर ओमिशन म्हणतात. ओमिशन म्हणजेच काय? अकृत्याची डेफिनेशन. तर ह्या डेफिनेशन काय होतात की या कृत्य, या घटनेशी संबंधित एखादी तरतूद आली असेल तर त्या ठिकाणी दिलेलं होतं. ओमिशन आलं तर त्या ठिकाणी दिलेलं होतं. त्यानंतरच आता अप्रामाणिकपणा, डिसहोनेस्टली, अप्रामाणिकपणाची डेफिनेशन. त्यानंतरचा आगळीक करणे, अशा ह्या वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत. त्या ज्या ज्या ठिकाणी गरजेच्या होत्या, म्हणजे ज्या ज्या तरतुदीच्या संदर्भाने त्या आलेल्या होत्या त्या ठिकाणी ते डेफिनेशन दिलं होतं. आता आपल्या इथं काय केलेलं आहे BNS मध्ये? BNS मध्ये सरळ सिंपल केलेलं आहे. BNS मध्ये 1 नंबरची डेफिनेशन कोणती? ऍक्ट. A फॉर ऍक्ट. 2 A फॉर एनिमल. B वरून कुठली डेफिनेशन नाही. 3 नंबरची डेफिनेशन C फॉर चाइल्ड. म्हणजे ABCD अशा अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार या डेफिनेशन अरेंजमेंट केलेल्या आहेत. त्यामुळे या प्रत्येक डेफिनेशन साठी वेगवेगळं कलम होतं, त्याचे मिळून 2 नंबरचं एकच व्याख्येचं कलम झालेलं आहे. अशा बऱ्याच साऱ्या डेफिनेशन आहेत, ते सगळं एकत्र आल्यामुळे कलमांची संख्या कमी झालेली आहे. मग याच्यामध्ये आपण असं म्हणू शकेल की IPC आणि BNS याच्यामध्ये एक बेसिक डिफरन्स झालेला आहे की BNS मध्ये ही जी आहे अरेंजमेंट जी आहे ती सिस्टमॅटिक अरेंजमेंट केलेली आहे, एवढं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. त्यानंतर आधीचे IPC चे जे कुठली कलम आहेत त्याच्या कलमांचे नंबर फक्त काय झालेले आहेत की इकडे बदललेले आहेत, तर मॅक्झिमम तशाच आहेत आणि सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे, आपल्याला अभ्यास करण्यास ते सोपं झालेलं आहे. आता हे कायदे कोणते आहेत? तर हे क्रिमिनल ऍक्ट आहेत. एक सिव्हिल ऍक्ट असतात आणि क्रिमिनल ऍक्ट असतात. आता क्रिमिनल ऍक्ट घडण्यासाठी तुम्हाला काय गरज असते? तर यासाठी तुम्हाला काय असते की पहिल्यांदा तुमचं गिल्टी ऍक्ट. गिल्टी ऍक्ट म्हणजेच काय? एखादं तुम्ही कृत्य केलं पाहिजे, चुकीचं कृत्य केलं पाहिजे, गिल्टी ऍक्ट. पहिल्यांदा तिथं काय? गिल्टी ऍक्ट. आणि ते कोणतं? फिजिकल कृत्य घडलं पाहिजे. तुम्ही एखाद्याला मुस्कान मारली पाहिजे, एखाद्याला काठी मारली पाहिजे, एखाद्याला गोळी घातली पाहिजे, हे सगळं. चोरी केली पाहिजे, फिजिकल एखादी कृती तिथं घडली पाहिजे, पहिली गोष्ट. यामुळे तो क्रिमिनल ऍक्ट होतोय का? नाही. तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते, ते म्हणजे तुमचं गिल्टी माइंड. सो गिल्टी माइंड म्हणजे तुमचं जे इंटेन्शन आहे,
इंटेन्शन जर चुकीचं असेल, गलत भावना म्हणजे चुकीच्या, अप्रामाणिकपणे, कपटीपणाने, हे सगळं मराठीतून सांगितलं. अगदी जनरली सुरुवातीला म्हणजे हे आहे तुम्हाला समजावून मी आपल्या रेग्युलर यूज मधल्या ह्या इंग्लिश टर्म आहेत म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ऍक्च्युली गिल्टी ऍक्ट साठी एक टर्म आहे याच्यामध्ये, त्याला ऍक्टिव्ह रिया म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे कुठलंही कृत्य घडणे गरजेचं आहे. आणि गिल्टी माइंड म्हणजे काय, मेन्स रिया म्हटलेला आहे. ज्या वेळेला ऍक्टिव्ह रिया प्लस मेन्स रिया या दोन्ही गोष्टी घडतात, त्याच वेळेला तिथं क्रिमिनल ऑफेन्स घडतो. आणि हा क्रिमिनल ऑफेन्स म्हणजे फौजदारी गुन्हा घडतो. आणि त्याच ठिकाणी ही संहिता लागू. आयपीसी मध्ये कोड होतं, या ठिकाणी त्या कोडच्या ठिकाणी इथं संहिता वापरलेलं आहे. मग तुमचे जे गुन्हेगारी कृत्य, इथं रॉबरी असेल, त्यानंतरचा थेफ्ट, चोरी असेल, ग्रीवियस हर्ट असेल, गंभीर दुखापत असेल, फक्त हर्ट असेल. आता तुम्ही चाकून खुपसले की तिथं गंभीर दुखापत होणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर काठीनं मारलं तर त्याला फक्त हर्ट, दुखापत होणार आहे. आणि पिस्तुलानं गोळी घातली तर त्याचा मर्डर होणार आहे. मग हे समजण्यास आपले कसे कसे कारण आहेत. त्यामध्ये तुम्ही तुमचं इंटेन्शन काय होतं, कॉमन इंटेन्शन काय, एकापेक्षा जास्त लोक जर एकत्र येऊन केले तर त्यात कोण कोण रिस्पॉन्सिबल असणार आहे, या सर्व प्रकारच्या गोष्टी पुढे पुढे जाऊन तुम्हाला कळणार आहे. आता याच्यामध्ये सर्वसाधारण अपवाद आहेत. म्हणजे पुढे प्रत्येक कलमामध्ये तुम्हाला अपवाद देत बसलेले नाही. यांनी काय केलंय की स्पष्टीकरण कलम नंबर 3 मध्ये सर्वसाधारण स्पष्टीकरण दिलेली आहे. या स्पष्टीकरणामध्ये काय सांगितलेलं आहे की सिंपल साधी गोष्ट सांगितली, पुढची सर्व कलम, पुढचे सर्व तरतुदी, पुढच्या सर्व हे ज्या गोष्टी तुम्ही वाचत असताना तुमच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय पाहिजे, प्रकरण नंबर 3 पाहिजे, जे की ज्यामध्ये तुम्हाला सर्वसाधारण अपवाद दिलेले आहेत. पुढं एक 3 नंबरचा चॅप्टर पण आहे, सर्वसाधारण अपवाद म्हणजेच काय. थोडक्यात 7 वर्षाखालील वयाचा मुलगा त्यानं खून जरी केला त्याला माफ आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यावरती काही करू शकत नाही. या कायद्याची कुठलीही गोष्ट त्याच्यावरती इम्पोज होऊ शकत नाही. त्यानंतर एखादा मनोविकल असेल, इनसाऊंड म्हणजे माइंडचा व्यक्ती असेल, त्यानंतर इनटॉक्सिकेटेड म्हणजे त्यानं पूर्ण नशा केलेली असेल, म्हणजे ती जबरदस्ती करण्यात आलेली असावी, ते पण अपवाद आहेत. तर त्याने एखादं जर कृत्य केलं तर काय करावं असेल. त्यानंतर कोणतरी तुम्हाला जखम करायला लागलेला आहे, कोणतरी तुमच्यावरती हल्ला केलेला आहे, शरीरावरती हल्ला केलेला आहे, तुमच्या मालमत्तेवरती हल्ला केलेला आहे, त्यावेळी तुम्हाला खासगीरित्या बचाव करण्याचा अधिकार आहे. मग खासगीरित्या बचाव करत असताना तो बचाव करण्याचा अधिकार केव्हा चालू होतो, ज्यावेळी तुम्हाला भीती वाटू लागते त्यावेळेला. एखादा तुम्हाला पिस्तूल घेऊन मारायला आला, असा केला, त्यावेळी ती भीती चालू आणि तो निघून गेला जाऊन त्याला परत तुम्ही मारणार आहे का, नाही, त्यावेळी तुमची ती भीती नाहीशी झालेली असते. म्हणजे इथं थोडक्यात काय, तुमचं ज्या वेळेला शरीरापासून म्हणजे खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क कधी चालू होतो, किती वेळ चालू राहतो, कधी बंद होतो, त्यामुळे दुसऱ्याचा मृत्यू घडण्या इतपत तो कधी केपेबल असतो, किंवा मृत्यूखेरीज अन्य कोणती गोष्ट तुम्ही त्याच्यावरती तुम्ही करू शकता. तर या टाईपच्या आपण ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये बघायच्या आहे. त्यानंतर शिक्षेचे प्रकार कोणते आहेत. आपण नवीन कम्युनिटी सर्व्हिस म्हणून शिक्षा होती, ज्या वेळेला फटकेमाराची शिक्षा जी होती ती 1955 पर्यंत होती, ती बंद झालेली आहे. यावेळेला नवीन शिक्षा पण ह्या संहितेमध्ये सुचवलेल्या होत्या. या संहितेमध्ये काय सुचवलेलं होतं की त्याला परत सरकारी नोकरीत घ्यायचं नाही, असं तुम्ही त्या शिक्षामध्ये टाका. परंतु सरकारने ते टाकलेलं नाही याच्यामध्ये. बाकीच्या कायद्यानुसार ते सगळं होत असतं. परंतु ह्या पर्टिक्युलरली शिक्षा कोणत्या आहेत, तर मृत्यूची शिक्षा आहे, सश्रम कारावास आहे, साधा कारावास आहे. मग हे सश्रम कारावास जे होतो त्याला एकांत बंदिवास दिला जातो. तो एकांत बंदिवास किती दिवसापर्यंत दिला जातो, एका वेळेला किती, या सर्व गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. त्यानंतरच शरीराच्या संदर्भामध्ये म्हणजेच मर्डर असेल, त्यानंतरच काय म्हणतात ते अटेम्प्ट टू मर्डर असेल, या संदर्भामधल्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतर दस्तऐवज असतो. दस्तऐवज म्हणजे काय, मूल्यवान रोखा म्हणजे काय. दस्तऐवज म्हणजे काय, तुमचं डॉक्युमेंट. ठीक आहे. आणि मूल्यवान रोखा म्हणजे व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणजे काय, ह्या डॉक्युमेंटमध्ये ज्या वेळेला तुम्हाला व्हॅल्यू ऍड होते, डॉक्युमेंट म्हणजे काय, फक्त पुरावा म्हणून हे लिहिलेलं आहे, माझं नाव असं आहे, ठीक आहे, परंतु ह्या डॉक्युमेंटवरती मी सही केली आणि हा डॉक्युमेंट म्हणजे माझं चेक आहे, त्यावेळेला काय होणार, तो मूल्यवान रोखा होणार, त्याला काहीतरी किंमत प्राप्त झालेली आहे. म्हणजे डॉक्युमेंट काय, व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणजे काय, याच्या डेफिनेशन आहे. खोटे दस्तऐवज म्हणजे नकलीकरण म्हणजे काय, त्याला काउंटरफेट म्हणायचं. नकलीकरण करत असताना सेमच पाहिजे का, म्हणजे तंतोतंत जुळलं पाहिजे का, काही गरज नाही, परंतु दुसऱ्याचे फसवणूक करण्याचा हेतू काय, तुमचा मोटिव्ह काय, या सगळ्या गोष्टी, हे सगळे इंटेन्शन, हे सर्व आपल्याला इथं बघायचं आहे. आणि प्लस
आता कन्सेप्ट तरी मी सांगेनच तुम्हाला, त्याचं काही म्हणजे विषयच नाही. आणि ही करत असताना मी जवळपास 152 लेक्चर्स बघून त्यानंतर मी ही प्रिपरेशन केलेली आहे. पाठांतर करून घेण्यात काही वादच नाही. मी अगदी तुम्हाला ट्रिक्स वगैरे सगळं करेन. त्याबरोबर तुम्हाला कन्सेप्ट पण समजले पाहिजे. त्यामुळे मी जरासा वेळ घेतला आणि अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे. तुम्हाला आता लेक्चर प्रोव्हाइड करत आहे. आता बसलं की हे व्यवस्थित पाठ करायचं. अभ्यासाची मेथड अशी करायची की जेवढा मॅक्झिमम वेळ आयुष्यातला शेवटचा का होईना एवढा अभ्यास करायचा आहे. परत अभ्यास करायचा नाही. अशा पद्धतीने अभ्यास करा, पाठांतर करा. एमपीएससी ला पाठांतर पाहिजे तर पाठांतर करायचं. आणि कन्सेप्च्युअली सांगतोय, कन्सेप्च्युअल का सांगतोय तर त्यामुळे 1-2 मार्क वाढतात. इथे 1 आणि अर्ध्या मार्काचं पण आपल्याला महत्व आहे. त्यामुळे ऑल अँगलनं मी प्रिपरेशन करून घेत आहे. थोडंसं लेक्चर चालू करायला मला थोडंसं लेट झालं. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, बट इट्स ओके. परंतु एकदा स्टार्ट झालं कारण मी आता ही सगळ्या नोट्स वगैरे जे आहेत ना, या सगळ्या आतनं भरलेल्या आहेत. भरपूर 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 अभ्यास करून सगळं काढलेलं आहे. आणि अगदी लवकरात लवकर तुम्हाला यातनं मोकळं करून टाकतो. आणि लेट करायचं परंतु थेट करायचं, ही जबाबदारी माझी. ओके, थँक्यू. जय